मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी हातपाय दुखणे, कंबर दुखणे, जॉइंट पेनचा कुठलाही त्रास यावर घरगुती असा उपाय घेऊन आले आहे, ज्यामुळे अवघ्या 3 दिवसात किती भयंकर जॉइंट पेनचा त्रास असेल तरी देखील यापासून फायदा जाणवणार आहे। असे जॉइंट पेनचे अनेक दुखणे आपल्या शरीराला कायम होत असतात आणि हे विविध कारणांमुळे होते, जसे हाडांची झीज होणे, स्नायू आणि नसा या कमजोर होणे, कठोर परिश्रम, कठोर शरीराची हालचाल किंवा अति बैठे काम, अति विश्रांती किंवा कधीही पडले असतील तर वृद्धत्वामुळे हे जॉइंट पेनचे दुखणे जे आहे हे डोकेवर काढते। यामुळे भयंकर वेदना होतात, सूज येते व आपल्याला जॉइंट पेनचा त्रास जाणवतो। तसेच शरीरात हिमोग्लोबिन व कॅल्शियम प्रोटीनची कमतरता असेल तरी देखील असे होते। तर असो, आपल्याला देखील जॉइंट पेनचा त्रास असेल तर 3 दिवस हा उपाय नक्की करा। अवघ्या 3 दिवसात आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा जाणवतो। यामुळे हाडे बळकट होतात व जॉइंट पेनचा त्रास देखील निघून जातो। शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल, हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर सकाळी सकाळी उपाशीपोटी 1 चमचा भरून कच्चे तीळ आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्या। तिळामध्ये एक नैसर्गिक ऑइल असते, हे आपल्या हाडांमध्ये जे ग्रीस कमी झालेले असते ते भरून काढण्याचे काम तर करतेच, परंतु तिळामध्ये जे कॅल्शियम आहे यामुळे आपल्या शरीरात कॅल्शियमची देखील वाढ होते व काळी खजूर जर खाल्ली तर यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता देखील भरून निघते। किंवा तुम्ही याऐवजी टोमॅटो, बीट या पदार्थांचा देखील वापर करू शकतात। कधीही जर आपल्याला जॉइंट पेनचा भयंकर त्रास होत असेल किंवा कायम जरी तुम्हाला हा त्रास होत असेल तर ज्या वेळेस त्रास होत असेल त्यावेळेस लगेचच तुम्ही हा उपाय करा किंवा कायमस्वरूपी जो त्रास आहे तो घालवण्यासाठी 3 दिवस तर कंटिन्यू हा उपाय केलाच पाहिजे। तर यासाठी एक लोखंडाचे पात्र घ्या व मंद आचेवर ठेवून यामध्ये साधारण 2 चमचे भरून तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाका। आणि हो, आपल्याकडे जर तिळाचे तेल नसेल किंवा मोहरीचे देखील तेल नसेल तर याऐवजी आपण खोबरेल तेलाचा देखील वापर करू शकतो। तर हे छान गरम करून घ्या, अगदी कडकडीत गरम करून गॅस लगेचच बंद करा। याप्रमाणे गरम गरम हे लगेच गॅसवरून काढून हे गरम असतानाच यामध्ये अगदी 2 चुटकी भरून हिंग पावडर टाकायची आहे। आपण यासाठी कुठल्याही कंपनीच्या हिंगचा वापर करू शकतो। व दुसरा पदार्थ म्हणजे येथे मी गावरान लसूण घेतला आहे। गावरान लसूण हा छान वाळवून घ्या, खणखणीत पाला की याप्रमाणे घरीच याची पावडर तयार करायची आहे। मिक्सरमध्ये वाटली की याप्रमाणे ही पावडर तयार होते। तर ही 1 चमचा भरून पावडर यामध्ये टाका आणि 1 चमचा भरून ओव्याची पावडर येथे मी घेतली आहे। ओव्याची पावडर म्हणजेच अजवाईनची पावडर ही देखील यामध्ये टाकून द्या आणि ही गरम गरम असतानाच याप्रमाणे मिक्स करून घ्या। याप्रमाणे ही पेस्ट तयार झाली की यामध्ये अगदी थोडेसे पाणी टाका। पुन्हा हे याप्रमाणे मिक्स करून घ्या आणि पुन्हा हे गॅसवर ठेवून याप्रमाणे छान गरम करून याचा लेप तयार करायचा आहे। ज्याप्रमाणे मी दाखवले आहे ना त्याप्रमाणेच हे तयार करायचे आहे। याप्रमाणे केल्यामुळे यातील जे प्रॉपर्टीज असतात ना त्या या मिश्रणात याप्रमाणे केल्यामुळे यामधील ज्या प्रॉपर्टीज असतात या मिश्रणामध्ये टिकून राहतात, म्हणून याचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो। हे बघा, याप्रमाणे हे लेप तयार झाले की लगेचच काढून घ्या। हे याप्रमाणे तयार करून छान मिक्स करून घ्या व आपल्या स्किनला सहन होईल इतपत हे गरम असताना ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जॉइंट पेनचा त्रास आहे, गुडघे असो, कमर असो, खांदे असो, हातपाय असो, कुठेही जॉईंटमध्ये जे दुखत आहे त्या ठिकाणी आपल्या स्किनला सहन होईल इतपत हा लेप गरम गरम असताना याप्रमाणे लावून घ्यायचा आहे। थोडासा आपल्याला स्किनला चटका बसायला हवा, याप्रमाणे
हा लेप लावून घ्या, कारण जो आपल्याला थोडासा स्किनला चटका बसतो त्यामुळे ही लेप जी आहे ही आपल्या शरीरावर छान काम करते. तर याप्रमाणे हे नॉर्मल आपल्या स्किनला सहन होईल याप्रमाणे लावून घ्या. 5 ते 10 मिनिटानंतर यावर तुम्ही कॉटन लावून घ्या किंवा एखादा कॉटनचा रुमाल असेल ना तो बांधून घ्या. म्हणजे यामुळे होते काय, तर जॉईंट पेनचा जो त्रास आहे यावर हे व्यवस्थित काम करते व आपला जो त्रास आहे तो सहजतेने निघून जाण्यास मदत होते. तर ज्यावेळेस आपल्याला त्रास होत असेल त्यावेळेस देखील तुम्ही हे लावू शकतात किंवा रात्री झोपण्यापूर्वी लावा. म्हणजे हे रात्रभर व्यवस्थित काम करून आपल्याला याचा 100% रिझल्ट मिळेल. व हे मिश्रण जे आहे हे आपण 3 दिवस देखील वापरू शकतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस गरम करून कोमट असताना आपल्या स्किनला लावायचे आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.